हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात आम्ही सगळ्यांनी मिळून मॉर्निंग ब्रेकफास्टपासून केली. ब्रेकफास्टमध्ये मी आज आमच्यासाठी डोसे आणि यशूसाठी बीटरूट हलवा केला होता. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी यशूची क्यूट अशी हेअरस्टाईल केली. यशू नेहमीसारखाच गोंडस दिसत होता. नंतर आम्ही रेडी झालो आणि रिपब्लिक डे सेलिब्रेट करायला खाली कंपाऊंडमध्ये गेलो. ध्वजारोहणाची प्रिपरेशन सुरू होती आणि मग तोपर्यंत आम्ही सगळे खालीच गप्पा मारत बसलो. यशूही मुलांसोबत खेळत होता. आजच्या दिवसाची वाईबच वेगळी होती. आजूबाजूला सगळीकडे देशभक्तीची गाणी सुरू होती आणि मग ध्वजारोहण झालं. आम्ही सगळ्यांनी झेंड्याला सलामी दिली. सगळ्यांनी मोठमोठ्याने वंदे मातरमचा नारा लावला. इथे जे चीफ गेस्ट आले होते त्यांचा सत्कार करत आहेत आणि नंतर त्यांचं एक छोटंसं भाषणही झालं. यशूला तहान लागलेली म्हणून पाण्याची बॉटल दिली त्याला, तर तो काय ती बॉटल सोडतच नव्हता. पूर्ण वेळ ती बॉटल हातात घेऊन मिरवत होता सगळीकडे. नंतर आम्ही यशूचे थोडे व्हिडिओज आणि फोटोज काढायचं ट्राय केलं, पण त्याच्या हातात ही बॉटल होतीच. सगळा प्रोग्राम झाल्यानंतर इथे सगळ्यांना नाश्ता डिस्ट्रीब्यूट केला. सगळं आटोपल्यानंतर आम्ही वर घरी आलो, पण तेव्हा एक फनी मुमेंट झाला. आमचा डोअर लॉकच ओपन होत नव्हता. मग काय, सिक्युरिटी दादांना वरती बोलावलं आणि त्यांच्या मदतीने डोअर ओपन करून घेतलं. संध्याकाळी झोपण्यापूर्वी यशूला वॉकसाठी खाली नेलं होतं आणि थोड्याच वेळात गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी ढोल ताशांचा आवाज यायला लागला. तर काय, यशू आवाज ऐकून खूप एक्सायटेड झाला आणि नाचायलाच लागला. थोड्याच वेळात तिकडे शिव आला आणि यशू शिवला बघून खूप हॅपी झाला. मग यशू आणि शिव थोडा वेळ ग्राउंडमध्ये खेळले आणि आम्ही परत घरी यायला निघालो. तर ग्राउंड फ्लोअरला मुलांची खूप गडबड सुरू होती. गेम कॉम्पिटिशन सुरू होते मुलांमध्ये. ते बघत थोडा वेळ थांबलो आणि खरंच खूप मज्जा येत होती. मुलं एकमेकांना चेअरअप्स वगैरे करत होते आणि ते बघून यशूही खूप खुश होत होता. थोडा वेळ थांबलो आणि नंतर मग यशूलाही झोप यायला लागली, म्हणून मग त्याला वर घेऊन आले आणि झोपी घातलं. सो असा होता आमचा रिपब्लिक डे, फिल्ड विथ मेमरीज अँड फन. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा. बाय.